काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत. तर पाहुणचार आणि आदर सत्कार केल्यामुळे पवित्र शास्त्र बायबल मध्ये अनेक उदाहरणं आहेत, आम्ही वाचलेलं आहे, परंतु आम्हाला स्पष्ट झालेलं नाही. आज देव वचनातून स्पष्ट करणार आहे की आदर सत्कार आणि सन्मानामध्ये काय काय आशीर्वाद आहे. काय आशीर्वाद आमचं अडून राहिलेला आहे की आम्ही आदर सत्कार नाही केलं, सन्मान नाही दिलं, पाहुणचार नाही केलं. त्यामुळे आमच्या जीवनातले सर्व आशीर्वाद, काही आशीर्वाद आहेत की आमच्या जवळ आहे पण आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. हालेलुया. तर आपण वाचूया वचनामध्ये, उदाहरण दाखल पाहूया. कारण परमेश्वर प्रभू येशू सुद्धा दाखल्याने आम्हा त्याच्या लेकरांना, त्याच्या शिष्यांना सांगत होता. म्हणून आपण वचनाकडे जाऊया, वाचूया. उत्पत्ती याचा 18वा अध्याय वचन 1 ते 10 वाचूया. माईक असेल कोणतरी वाचा, माईक मध्ये वाचा सर्वांना. उत्पत्तीचा 18वा अध्याय वचन 1 ते 10 आहे माहिती. उत्पत्ती याचा 18वा अध्याय वचन 1 ते 10. नाही सापडलं तरी चालेल, एक आणि कोणतरी वाचा. इथं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. हालेलुया. उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने उमरीच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्याला नमन केले. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये. तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. थोडे पाणी आणू द्या. तुम्ही आपले पाय धुवून ह्या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणते, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा. यासाठी तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस ते कर. तेव्हा अब्राहम त्वरेने डेऱ्या सारेकडे जाऊन म्हणाला, तिने मापे सफेद लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर. अब्राहम गुरांकडे धावत गेला व त्याने चांगले कोवळे वासरू आणून चाकराला दिले. त्याने त्याला त्वरेने राधले. नंतर अब्राहाने दही, दूध व राधलेले वासरे ही आणून त्याच्या पुढे ठेवली आणि ते जेवीत असता त्याच्या जवळ झाडाखाली उभा राहिला. मग तो त्याला म्हणाला, तुझी बायको सारा कुठे आहे? तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईल. तेव्हा पहा, तुझी बायको सारा तिला मुलगा होईल. आमेन, आमेन, हालेलुया. बस इथे तुम्हाला आवाज वाचलेला ऐकला आलं? ठीक आहे, आपण वचनाकडे गेलेलो आहोत, वचन ऐकलेलं आहे. लेकरांनो शांत, नीट बसा. शांत का? घरात कसं बसतो आपण शाळेत? पाय खाली ठेवा. लेकरांना आपण शिकवलं पाहिजे. सॉरी, परंतु मला डिस्टर्ब होत होते. तुम्ही लक्ष नाही दिलं, अस्वस्थ राहिलं तर मला वाटतं तुम्ही ऐकत नाही. सॉरी, परंतु मी नाही, देवाचा आत्मा पण त्याचं काम करत नाही. प्रिया, लक्ष द्या माझ्याकडे प्लीज. जे वाचलं ते पण मला जास्त आवाज नाही आलं, माहित नाही सिस्टीम एवढं काही करून पावले नाही सगळं. ठीक आहे, देवाला धन्यवाद देऊ. आज आपण पाहिलं की अब्राहामाविषयी, अब्राहामाला देवाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? तुझपासून मी मोठे राष्ट्र निर्माण करेन, तुझं नाव मोठे करेन, तुझी उत्पत्ती वाळूच्या कणाएवढे मी करणार. आणि मग अब्राहम ज्यावेळेस बाहेर आला, आपल्या नातलं बापाचं घर सोडून बाहेर आला आणि त्यावेळेस त्याचं वय होतं 75 वर्ष आणि तरी सुद्धा त्याला लेकरं बाळ नव्हते. पण परमेश्वराने काय सांगितलं होतं त्याला? तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेल, वाळूच्या कणाएवढे तुमची संतती होईल. आणि आज ते झालेलं आहे, पण त्यावेळेस झालं नव्हतं. हालेलुया. आणि ते आपण पाहतो की अशा वेळेला अब्राहम जो आहे बाहेर निघाला आणि मग त्याला परमेश्वराने आशीर्वादित दिलेला आहे. भूमी दिली, गुरंढोरं दिली, संपत्ती दिलेली आहे, परंतु लेकरू झालेला नाहीये. देवाच्या दृष्टीने लेकरं हे परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. हे धन आणि देणगी त्याला मिळालेला नाही आहे, म्हणून तो गप्प बसलेला नाही. परंतु एक दिवस असा आला की परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आम्हाला सांगितलंय की तुम्ही आशीर्वादित होणार आहे, तुम्ही बहुगुणित होणार आहे, तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे, तुमच्याकडे स्वतःची गाडी, घर, सर्व आरोग्य, सर्व संपत्ती असणार आहे. परंतु आम्ही पाहतो त्या ठिकाणी अब्राहमाला सांगितलं असताना
अब्रामाला सांगितलेलं असताना तरी सुद्धा त्याच्या जीवनात पूर्ण झालेलं आहे का त्यावेळेस? नाही झालेलं आहे. त्याचं वय झालेलं आज आता किती? 99 वर्षाचं. तरी सुद्धा त्याला लेकरं बाळ झालेलं नाही आहे. परंतु एक अशी गोष्ट होती, कारण परमेश्वर आशीर्वाद डायरेक्ट स्वर्गातून असा फेकत नाहीये. कोणाच्या तरी माध्यमातून परमेश्वर आशीर्वाद देतो. काहीतरी चांगलं काम केल्यानंतर परमेश्वर त्या माध्यमातून आशीर्वाद देतो, असंही म्हणलंय पवित्र शास्त्रामध्ये. परमेश्वरचा दास, हालेलुया, परमेश्वर त्याच्या दासाला संदेश त्याला कळवल्याशिवाय काहीच करत नाहीये. म्हणून तो त्याच्या तिथं आपण वाचलं 1 ते 10 वचनामध्ये, तर 3 देवदूताचं रूप, देवदूत ते रूप घेऊन आले, मनुष्याचं रूप घेऊन आलं. भर दुपारचा समय होता आणि अशा वेळेस परमेश्वराच्या त्या दासाने अब्रामाने त्यांचा स्वागत केलेलं आहे. त्यांना म्हटलं, तुम्ही या, हातपाय धुवा, फ्रेश व्हा आणि तुमच्यासाठी मी अन्न जेवण तयार करत आहे. त्यावेळेस त्यांनी पत्नीला सांगितलं, काय? भाकरी भात. भर दुपारच्या समयी एखाद्या स्त्रीला अशी गोष्ट सांगणे खूप कठीण असतं त्यांच्यासाठी, परंतु त्या स्त्रीने आणि त्या साराने ते केलं. आदर स्वागत केलं, हालेलुया, स्वागत केलं. भर दुपारच्या समयी तिथं गॅस नव्हतं, HP नव्हतं आणि भारत पण नव्हतं. त्यांना चूल पेटवावं लागत होतं. ते श्रीमंत होते तरी सुद्धा चूल पेटवावं लागत होतं. नोकर चाकर होतं तरी सुद्धा अब्रामाने कोणाला सांगितलं? पत्नीला सांगितलं. अब्रामाचं काम नोकर चाकराला सांगितलं, पत्नीचं काम पत्नीला सांगितलं. पत्नीने त्या भर दुपारच्या समयी आणि त्या भर उन्हामध्ये त्यांनी छानसं स्वयंपाक तयार केलं. नॉनव्हेज होतं, नॉनव्हेज केलं. एक पशु पक्षी किंवा प्राणी कापलं आणि छानसं स्वयंपाक केलं आणि ते त्यांना जेवायला वाढलं भर दुपारच्या समयी. बघा, स्त्रियांमध्ये हा गुण असला पाहिजे. आज घरामध्ये आशीर्वाद देण्यासाठी मी म्हणणार नाही की पुरुष महत्वाचं नाही, परंतु स्त्रिया खूप महत्वाच्या असतात. आदर स्वागत करा, पाहुणचार करण्याचा स्वभाव तुमच्यामध्ये असू द्या, मेहनती स्वभाव तुमच्यामध्ये असू द्या. कोणालाही उपाशी पोटी जाऊ देऊ नका. परंतु एक गोष्ट सांगतो, पहिला सांगायला पाहिजे, एक गोष्ट सांगतो, माणसं ओळखा. पहिला माणसं ओळखून घ्या. देव तुम्हाला प्रेरणा देईल, पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. आणि त्याने स्वागत केलं. तो अब्राम त्या माणसाला कसा ओळखू शकला? कारण अब्राम पण देवाचा माणूस, देवाचा शब्द ऐकणारा होता. देवाने सांगितलं, घरदार सर्व प्रॉपर्टी सोडला आणि परमेश्वर सांगेल त्या ठिकाणी चाललेला आहे, गेलेला आहे. म्हणून तो देवाची वाणी ऐकणारा होता. म्हणून पवित्र आत्म्याने त्याला दाखवलं की हे देवाची लोक आहेत, त्यांचं आदर स्वागत कर. त्याने आदर स्वागत केला आणि भर दुपारी कष्ट करून त्या सारेने सुद्धा छानसा स्वयंपाक केलेला आहे. हालेलुया. स्वयंपाक केलं आणि जेवण वाढलं त्याला. आणि जेवण करत असताना त्या देवदूत माणसाचं रूप घेऊन आलो होते, परंतु देवदूताने त्याला म्हटलं, तुझी बायको सारा कुठे आहे? पहा, आशीर्वाद कुठे येतो. देवाने सांगितलं होतं त्यांना, तुम्ही बहुबरीत होणार, राष्ट्र व्यापून टाकणार, एवढी तुमची लेकरं होणार, परंतु एकही नाही आहे. परंतु मला सांगायचं प्रियानो, एक तर माध्यम आहे, माध्यम ठेवलेला परमेश्वराने. कोणताही सेवक म्हणजे त्या ठिकाणी सेवकांचा सन्मान त्यांनी केला. सेवक म्हणजे फक्त पास्टर नाही, प्रभू मध्ये कोणताही व्यक्ती ते चांगलं जीवन जगत आहे, जर त्यांना गरज आहे तर त्यांचा पाहुणचार करा. अन्न एवढं मेहनत करून कष्ट करून दिलं आणि मग त्या देवदूताचा एक म्हणतो की वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तुझ्या मांडीवर बाळ खेळणार आहे, तुला मुलगा होणार आहे. वय किती आहे? 90 वर्ष. वय किती आहे? 99 वर्ष. अशक्य गोष्ट होतं, शक्य काहीच नव्हतं, परंतु आदर सत्कार आणि पाहुणचार केल्यामुळे परमेश्वर सामर्थ्याने ते बोलला आणि ते झालं. वचन वाचूया, एक वचन आपण उत्पत्तीचा 21वा अध्याय वचन 1 ते 3 वाचूया. खूप शॉर्टकट घ्यावं लागेल, मला टाइम खूप कमी आहे. उत्पत्ती याचा 21वा अध्याय 1 ते 3. त्यानंतर हा हालेलुया. हालेलुया. झाला का नाही मुलगा?
परमेश्वराने निश्चितच सांगितलं होतं की तुम्हाला मुलगा देणार. काही ठिकाणी त्याने अविश्वास पण दाखवला, परंतु परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे घडलं आणि परमेश्वराने त्यांना एक मुलगा दिला, त्याचं नाव इसाक. आपण म्हणतो ना अब्राहम, इसाक, याकोबाचा देव, त्यातला तो इसाक जन्माला आला आणि त्यानंतर त्यांचे कुल वंश वाढत गेले. आज जे आम्ही विश्वासणारे आहोत ते त्याचेच लेकर आहोत. एकही मुलगा नव्हता, परमेश्वराने दिलं, परंतु माध्यम काय होतं? पाहुणचार. त्याच्याकडे भरपूर होतं म्हणून केलं, पण काही उदाहरण आपण पाहणार आहोत की त्याने काहीच नसताना पाहुणचार केलेला आहे. पहिलं लेकरू अब्राहमाला दिलं, परंतु माध्यम होतं पाहुणचार. भर दुपारी कष्ट करून चांगलं दष्टपुष्ट चांगलं कापलं, चांगलं बनवलं आणि चांगलं वाढलं आणि त्याने स्वागत केलं. मला तर म्हणावं लागेल की त्याने मनात असं काहीच कपट ठेवलं नाही. भर दुपारी, भर उन्हाच्या वेळेला, विश्रांतीच्या वेळेला कोणी आलं तर आपण काय म्हणतो? आपण विचार करतो ना कधी कधी, आला का भर दुपार, आता वेळे टाइम, विश्रांतीचा टाइम आलाच का, आता स्वयंपाक करावा लागेल, आता कष्ट होणार, हे आणावं लागेल, झोपमोड होईल, हे होईल, बोलतो का नाही? पण त्याने मनात असलं काही विचार नाही केला, असं मला म्हणायचं आहे. आणि त्याद्वारे परमेश्वराने त्या सेवकाच्या जीवनात, त्या देवदूताच्या द्वारे मोठा आशीर्वाद आणला आणि त्या वसंत रूपी पुनरूपी झाला. तेव्हा त्यांना पुत्र दिला. पहिला पुत्र अब्राहमाचा तिथं जन्माला आला. त्याद्वारे मोठे राष्ट्र निर्माण झाले. परमेश्वर बोलतो ते करतो, परमेश्वर ते करतो. फक्त माध्यम काय आम्हाला ओळखायचं आहे. तिथं माध्यम आहे, तुम्हाला पाहुणचार करायचा आहे. तुमच्या घरात असो नसो, परंतु परमेश्वरच्या दासांचं, परमेश्वरच्या लोकांचं, दास पण म्हणलं मी, लोक पण म्हणत आहे, जे खरंच प्रभू मध्ये आहे, अशा लोकांचं स्वागत केलं पाहिजे. अन्नदान जे आहे ना, किंवा जेवण जे आहे ना, एक अशी गोष्ट आहे, असं हिंदीमध्ये एक म्हण आहे, भूक बडे बडे को बदल देत आहे. भूक अशी गोष्ट आहे की तुम्ही एखाद्याला जेवण दिलं आणि ते रुचकर चांगलं जेवण दिलं ना, ते जेवण तो आयुष्यभर विसरत नाहीये. अनेक घटना, अनेक गोष्टी माझ्या जीवनात पण आहेत. माझ्या लग्नाला आमच्या कंपनीतून लोक आले होते आणि त्यावेळेचं जेवण जेवलेले अजूनही म्हणतात, अरे कधी असं जेवण पुन्हा देणार तो. सांगायचा उद्देश आहे जेवण किंवा अन्न दान करणे किंवा पाहुणचार करून असं चांगलं देणं. याचा अर्थ असं नाही की फक्त सेवक लोकांना द्या, सर्वांनाच आदर सत्कार केलं पाहिजे आपण. आणि सेवकांना कमी आहे, आपल्या मंडळातल्या लोकांना कमी आहे म्हणून देऊ नका. तर याच्यामध्ये आशीर्वाद आहे. मी पहिलंच सांगितलं तुम्हाला की काहीतरी आशीर्वाद असे आहे की अडवून बसलेला आहे, की आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. त्यासाठी आम्हाला या गोष्टी प्रोसेस मधून जावं लागेल. परमेश्वर स्वर्गातून डायरेक्ट फेकत नाहीये. परमेश्वर कोणाचा तरी उपयोग करतो, कोणतं तरी माध्यम वापरतो, हे विसरू नका प्रियानो. ठीक आहे, दुसरं उदाहरण पाहूया आपण. दुसरे राजे 4 अध्याय. आठ ते 14 वाचूया. दुसरे राजे 4 अध्याय, वचन 8 ते 14. एके दिवशी असे झाले की अलीशा शुनेम येथे गेला. एक मिनिट, सर्वजण इथं ऐकता, डबल मला रिपीट करायला नाही लागलं. ऐका तर. हां, एके दिवशी आवाज वाढवा. मला माहित नाही किती आवाज येतो, कारण स्पीकर तुमच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. ठीक आहे. असे झाले की अलीशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवाव्यास लाविले. पुढे तो त्या वाटेने जाई, तेव्हा तेथे जेवाव्यास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज व एक खुर्ची असे एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले, त्या शुनेमकडे बोलावून आण. त्याने तिला बोलावले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आपली निगा करण्यास एवढी मोठी तत्परता दाखवली, तुझ्या प्रित्यर्थ मी काय करावे?
राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकात नांदत आहे. त्याने आपल्या सेवकाला विचारले, तिच्या प्रीत्यर्थ काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. ती म्हणाली, छे 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 माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरुपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. हालेलुया. पुन्हा एकदा मुलगा झालेला आपण पाहतो. तुम्ही म्हणाल पुत्राविषयी, मुलाविषयी हे भरपूर लोकांना आहेत, हे आशीर्वाद आहेत, परंतु पुन्हा एकदा सांगतो की लेकरं हे परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचे फळ देणगी आहे. फक्त लेकरं हे उदाहरण घ्या, पण तुम्हाला जर फळ पाहिजे आहे, तुम्हाला जर देणगी पाहिजे आहे, तुम्हाला पाहुणचार करायचा आहे. त्या वाटेने त्या एक स्त्री आहे, शुनेमकरी स्त्री आहे. ती स्त्री कोणती? विश्वासणारी स्त्री नाही आहे, शुनेमकरी स्त्री. इस्रायलची नाही, यहुदी नाही आहे, परंतु शुनेमकरी स्त्री तिला म्हटलेलं आहे. आणि तिच्या समोर, घराच्या समोरून एक देवाचा दास अलिशा, कोण जात आहे? अलिशा जात आहे. कोण हा अलिशा? ज्याला डबल अभिषेक मिळाला. एलियाच्या द्वारे एलियावर उचलत जात असताना झगा त्याच्यावर पडला आणि डबल अभिषेक कोणाला मिळाला? अलिशाला. तो अलिशा प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर चाललेला आहे. मला माहिती आहे, एलियाने 7 चमत्कार केले, अलिशाने 14 चमत्कार केले. डबल अभिषेक करणारा, डबल चमत्कार करणारा देवाचा दास चालत डोंगरावर जात. डोंगरावर का जायचंय? तो डोंगरावर एकांतवास आहे, तिथं प्रार्थना करण्याची संधी चांगली आहे, म्हणून तो लांब चालत जायचा, देवाची सेवा करण्यासाठी जायचा. अशा वेळेला त्या स्त्रीने ओळखलं. काय ओळखलं? हा कोणीतरी देवाचा माणूस आहे. म्हणून ओळखणे खूप महत्वाचं आहे. ओळखण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मा असणे महत्वाचं आहे. आणि त्या स्त्रीला काय म्हणलेलं आहे? एक थोर स्त्री. थोर स्त्री म्हणजे जरी तिला विश्वासणारी नाही आहे, पण ती चांगलं काम करत आहे, म्हणून तिला थोर स्त्री म्हणत आहे. म्हणून पवित्र आत्म्याने तिला दाखवलं की हा कोणीतरी देवाचा माणूस आहे. आता देवाचा माणूस एवढ्या लांब येतोय प्रवास करून. त्यावेळी काय कोणतं टपरी नव्हतं, हॉटेल नव्हतं, काय खाणार, कसं राहणार, हॉटेल लॉजिंग नव्हतं, कुठं तरी राहील आणि मग प्रवास करेल. अशा वेळेला या स्त्रीने काम केलेलं आहे. काय काम केलेलं आहे? तिला त्या दासाला विनंती करते आणि आमच्या घरी जेवण करण्यासाठी या. कशासाठी? पुन्हा एकदा आलं जेवण, पाहुणचार केलं आणि ते नाही नाही म्हणता तो आला, एकदा आला, परत आला. आणि मग त्या स्त्रीने आदर सत्कार केल्यानंतर आपल्या पतीला सांगते की अशी अशी घटना आहे. या मनुष्यासाठी आपल्या पतीकडे ती परमिशन मागते, सांगते. दोघं मिळून विचारपूस करतात आणि काय सांगत आहे ते? की या मनुष्यासाठी आमच्या घरावर अजून एक खोली बांधू, त्या खोलीमध्ये एक खाट ठेवू, एक टेबल खुर्ची ठेवू आणि एक दिवा किंवा समई ठेवू. म्हणजे हा देवाचा माणूस जसा जसा येईल त्या लांबचा प्रवास करण्यापूर्वी इथं येईल, राहील. हा देवाचा माणूस म्हणजे त्यागाचं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य भरलेला देवाचा सेवक होता. तो सामर्थ्याने भरलेला होता. त्याने ओळखलं, त्याच्या घरामध्ये त्याने त्याचा आदर सत्कार केलं, जेवण दिलं, भोजन दिलं, राहण्यासाठी जागा दिली, खाट दिली. खाट म्हणजे झोपण्यासाठी. झोपला कधी माणूस? शक्यतो दिवसा पण झोपतात, पण शक्यतो कधी झोपतो? रात्री. म्हणजे तो दिवसभर त्या टेबल खुर्चीवर बसून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये प्रार्थना करेल, देवाची स्तुती करेल, वचन वाचेल, अभ्यास करेल आणि रात्रभर झोपणार. म्हणजे पवित्र आत्मा रात्रभर त्या खोलीमध्ये असणार, तो सामर्थ्य त्याच्या बरोबर असणार. आणि हे त्यासाठी त्यांनी केलं. देवाच्या सेवकाचा सन्मान, आदर, पाहुणचार, देवाच्या सेवकासाठी चांगलं काम करणं, बांधून देणे, करणं. हालेलुया. हे वेस्ट गोष्ट नाही प्रियानो. हालेलुया. पुन्हा एकदा सांगतो, फक्त देवाच्या सेवकासाठी नाहीये. जर देवाचे दास
आणि शिष्य आहेत, देवाचं काम करत आहे, देवाच्या आवडीचं काम करत आहे, अशा लोकांचा सुद्धा आदर सत्कार करणे खूप महत्वाचं आहे. आणि मग तो देवाचा दास त्या ठिकाणी राहायला लागला, जेवण करू लागला, प्रार्थना करू लागला. आणि मग त्या देवाच्या दासाने, अलिशाने गेहजी नावाच्या दासाला सांगितलं आणि सांगितलं त्या स्त्रीला बोलवून आण आणि तिला विचारलं, तुला काय पाहिजे, तुझ्यासाठी मी काय करू, राजाजवळ विनंती करू का, तुला काय अडचण आहे, समस्या काय मला सांग. कोणत्या वेळी पवित्र आत्मा सामर्थ्याने येईल, देव म्हणे तुम्हाला काय पाहिजे माहित नाही, परंतु त्याच्या आधी तुम्हाला आदर सत्कार सन्मान करावा लागेल. ते केल्यानंतर म्हणून म्हणतो अन्नदान खूप महत्वाचं आहे. फक्त अन्नदान नका करू, ज्याची गरज आहे त्याप्रमाणे आपण मदत करू, तो खूप महत्वाचा आहे. आणि ती गोष्ट कोणीच विसरत नाही. आणि त्यांना ते परमेश्वर पवित्र आत्मा दाखवतो आणि त्याने सांगितलं की याला मूलबाळ नाही, हिचं पण वय झालेलं आहे, मूलबाळ नाही आहे. आणि तिने त्यांना सुद्धा तीच आशीर्वाद जे अब्रामाला आशीर्वाद त्या सेवकाने दिलं होतं, तोच आशीर्वाद अलिशा देतो. आणि नंतर वसंत ऋतू येतो. वसंत ऋतूच का वापरला येतात? वसंत ऋतूमध्ये फुलण्याचा दिवस असते, फाटे फुटण्याचा नवीन दिवस असतो, नवीन काही घडण्याचा दिवस असतो. आणि त्या दिवसात लेकर म्हणजे परमेश्वराचे फळ, कोणचे फळ जन्माला आलेलं आहे, तिला हे लेकर झालं. आता हे लेकर वाढलेलं आहे, ऐकता लेकर गोष्ट सांगतो मी. हे लेकर वाढायला लागलं, चांगलं 14-15 वर्षाचं झालेलं आहे. आणि अचानक त्याचं डोकं दुखायला लागलं, त्याला चक्कर आली, तो मेलेला आहे आता. हालेलुया. आपल्याला वाटतं का आपले लेकर खऱ्या शारीरिक दृष्ट्या नाही मेले, पण तो आत्मिक दृष्ट्या मेलेला आहे का? ते प्रार्थना करत नाही का, डिवोशन करत नाही का, चर्चला येत नाही का, संडे स्कूलचं ऐकत नाही का, आई वडिलांचं ऐकत नाही, आत्मिक दृष्ट्या मेलेले आहेत का? पण तुम्ही जर पाहुणचार करणारे आहात, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या घरावर आहे, तर त्या लेकराला जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या देवामध्ये, देवाच्या दासामध्ये आहे. त्या शून्यकरी स्त्रीने घेतलं गाढवीवर बसलं, त्या सेवकाला ओढून आणलं आणि सांग, तू दिलंय ना, तुझ्या आशीर्वादाने आले ना, या लेकराला जिवंत कर. हक्क आहे, अधिकार आहे तुम्हाला देवाच्या सामर्थ्याला, देवाच्या दासाला ओढून आणून प्रार्थना करून घेण्यासाठी. मेलेला आहे मुलगा, पण तिला अलिशा शून्यकरी स्त्री काय म्हणत आहे, तू दिलंय ना, तू जिवंत कर. आणि तो देवाचा दास आलेला आहे. अलिशा आला, त्याने फुंकर घातली, त्याने त्याच्यावर काही प्रक्रिया केल्या आणि मग परमेश्वराच्या दासाने त्याला जिवंत केलं. लेकरांना आम्ही शारीरिक दृष्ट्या नका घेऊ, पण आत्मिक दृष्ट्या जर मेलेला आहे, तुम्ही सेवकाला म्हणजे पास्टरला नका बोलू, असं देवाच्या आत्म्याला बोलवा, देवाच्या सामर्थ्याला बोलवा आणि सांगा, माझ्या घरात ही अडचण आहे, माझ्या घरात हे आजार आहे, माझ्या घरात ही समस्या आहे, माझे पती खूप व्यसनात आहे, बंधनात आहे, त्यांना मोकळीकता तो देणार आहे परमेश्वरीचा. आणि तुम्ही हे कृत्य केलेलं असाल, पाहुणचार केलेला असाल, पवित्र आत्मा तुमचं सामर्थ्य बनलेलं असेल, तर तो जिवंत करणार, नवीन परिवार पुन्हा उभारी घेणार. हालेलुया. नवीन करण्याचं सामर्थ्य त्या पाहुणचार करण्याच्या त्या कृतीमध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया आपण. वाचूया मत्ती कृत शुभवर्तमान. मत्ती 25वा अध्याय 40 वचन. स्वीकारा, जे सांगत आहे ना ते स्वीकारा, त्याच वेळेला परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, तुम्हाला जे प्रकट करत आहे देव, ते स्वीकारायचे स्वतः परिवारासाठी, स्वतःसाठी. हा. तेव्हा राजा त्यास उत्तर दे, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. हालेलुया. कोण म्हणतोय? येशू म्हणत आहे की तुम्ही जर माझ्यातल्या एका बंधूला केलं, माझ्यातल्या एखाद्या कनिष्ठ बंधूला, कनिष्ठ समजला खालच्या दर्जाच्या, गरीब, कनिष्ठ म्हणजे गरीब आणि श्रीमंताला करायचं नाही असं नाहीये, परंतु जर कनिष्ठ, आपण काय करतो, शक्यतो आपल्या मनात विचार असतं, गरीब आहे त्याला कुठं बोलायचं, त्याच्यासाठी काय करायचं, नीच आहे, कनिष्ठ आहे असं आपण म्हणतो. विचार आमच्या मनात येतात, कदाचित आम्ही करत नाही, परंतु आमच्या जे विचारात आहे ते आम्ही करत नाही. परंतु प्रभू येशू इथं काय म्हणत आहे,
एखाद्या कनिष्ठ बंधूला जर तुम्ही केलं तर ते मला केल्यासारखं आहे. हालेलुया. मग काय केलं ते पाहूया आपण. मत्तईचा 25 अध्याय 35 ते 40 वाचूया आपण. 35 वचन वाचा. हा. कारण मी भुकेला होतो, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले. मला खावयास दिले. ताणलेला होतो, ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले. पाणी दिले. हलका होतो, हा. तेव्हा मला घरात घेतले. हा. उघडा होतो, हा. तेव्हा मला वस्त्र दिले. हालेलुया. आजारी होतो, हा. तेव्हा मला भेटीला आला. हालेलुया. बंदी शाळेत होतो, हा. तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. हा. पुढं. त्यावेळेस हा. नीतिमान त्याला उत्तर देईल की, हा. प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले आम्ही कधी भेटायला आलो. केव्हा त्यावेळेस येशू काय म्हणतो, मी आजारी होतो. येशू आजारी होता का? कधी नव्हता. पण तो म्हणत आहे, येशू म्हणतो मी आजारी होतो, मला भेटावयास आल्या. मी उपाशी होतो, भुकेला होतो, मला खावयास दिलं. मी निर्वस्त्र होतो, मला वस्त्र दिले. हा. बंदिवासात होतो, मला भेटायला आले तुम्ही, विचारपूस केली माझी. येशूचे शिष्य म्हणतात पुढं, अहो येशूचे शिष्य म्हणतात तुम्ही कधी होते आणि आम्ही तुम्हाला कधी केलंय? येशू त्यांना उत्तर दिलं, माझ्यातल्या एखाद्या कनिष्ठ बंधूला तुम्ही केले ते मला केल्यासारखं आहे. हे कोण म्हणत आहे? येशू म्हणत आहे. येशू आमचा देव, तो आमचा प्रभू आहे, तो आम्हाला सांगत आहे. जर आम्हाला कोणी दिसत आहे ना आमच्या बंधूपैकी, पहिला काय म्हणत आहे? आपल्यातल्या. प्रभू येशू पण शब्द छान वापरत आहे तिथं. आपल्यातला एखादा जर उपाशी आहे, जर उघडा आहे, एखाद्याला घरात कुठं स्थान नाही आहे, एखादा आजारी आहे, तुम्ही भेटायला जा. मला सांगायचं होतं, बऱ्याच लोकांनी केलंय ऑलरेडी. साक्षीमध्ये आपण ऐकलं की कोण कोण भेटायला गेले होते संतोष बंधूला. फक्त एकच नका धरू, सर्व जे कोणी मंडळीत आजारी असेल त्यांना भेटायला जा. शक्य असेल डबा बनवून चांगलं जेवण घेऊन जा, नाश्ता घेऊन जा. शक्य असेल जर गरीब परिवार आहे तर आम्हाला त्यांना उचलून धरायचं आहे, आर्थिक मदत करा. गुपचूप द्या. एक हाताला दिला दुसऱ्या हाताला कळू देऊ नका. एखादा गरीब आहे, वस्त्र नाहीये, क्रिसमसला आम्ही काही लेकरांना मदत केली, त्यांना चांगले कपडे नाही, त्यांना द्या. फाटलेलं सुटलेलं देऊ नका. देवाने आम्हाला नवीन दिलाय, आम्ही नवीन देण्याचा प्रयत्न करा. जर आजारी आहे भेटायला जा. जर शक्य आहे भेटू शकता तर भेटा. प्रार्थना करा. आज आम्हाला अशी बंदी अजून आलेली नाही की तुम्ही हॉस्पिटलच्या मध्ये जाऊन प्रार्थना करू शकत नाही. 2 मिनिटाची प्रार्थना करा. लांब आहे, शक्य नाही, फोनवर बोला. 2 सहानुभूतीचे शब्द त्यांना द्या. लाखो रुपये नाही दिले तरी चालेल, परंतु 2 शब्द सहानुभूतीचे त्यांना सांगा. बंदिवासात आहे त्यांना विचारपूस करा, काय चाललंय. हालेलुया. आणि हे तुम्ही जर करणार एखाद्या मनुष्यासाठी नाही करत, एखाद्या मनुष्यासाठी, गरीबासाठी, श्रीमंत लोकांसाठी नाही करत, पास्टरसाठी नाही करत. येशू म्हणतो माझ्या एका कनिष्ठ बंधूला तुम्ही केला, ख्रिस्तामध्ये असणाऱ्या कनिष्ठ बंधूला केला, मला केल्या, म्हणजे येशूला केल्यासारखं आहे. काही वेळा आम्ही करतो आणि गाजावाजा करतो, मी एवढं केलं, मी तर एवढं दिलं, तेवढं नाही सांगू नका. देव म्हणतो तुमचा पुरस्कार तुम्ही मिळवून भेटलेला आहे, माझ्याच्यावर पुरस्कार नाही. पण गुप्त करा. काही गोष्टी समजल्या तर समजू दे, काही विषय नाहीये, परंतु गुप्त द्या, गुप्त करा. त्या दिवशी भेटायला बरेच लोक गेले, परंतु कोणतरी सांगितलं म्हणून गेलं. दोष नाही देत मी प्रियानो, परंतु आमचं एक कुटुंबाचं कुटुंब आहे. येशू म्हणतो माझ्यातले, आपल्यातले एखाद्याला केलं, येशूला केल्यासारखं आहे. ती अलाबास्त्र कुपी घेऊन त्या स्त्रीने येशूच्या पायाशी तोडलं ते. तेव्हा येशूने काय म्हणलं, माझ्या अंत्यसंस्कारासाठी ऑलरेडी केलेलं आहे ते. असं केलं होतं का त्यांनी? नाहीये, पण त्याचं नाव आज त्या पुस्तकात आहे. तिने केलेले काम, पश्चाताप त्या पुस्तकात लिहिले गेलेलं आहे. येशूसाठी करणं म्हणजे येशू येईल, त्याला आपण काहीतरी देणार, काहीतरी करणार. ही वेळ वाट पाहू नका. एखाद्या गोर गरीबाला, गरजूला, श्रीमंत असेल पण गरजू असेल आणि तुमच्याकडे आहे ते मदत करा. हे तुम्ही येशूला केल्यासारखं आहे. काय लेकरांनो, करणार का येशूसाठी?
येशूसाठी करा. तुमचा लेकरू आहे, एखाद्याला एक पेन्सिल आहे, तुमच्याकडे 2 आहे, तो चालत नाही, त्याला मदत करा. हे संडे स्कूलला शिकवायला पाहिजे. हेच घेतो संडे स्कूलमध्ये. हालेलुया. प्रियानो, हे करायला पाहिजे. येशू म्हणतो, मी आजारी होतो, मला भेटावयास आले, मी भुकेला होतो, मला खावयास दिलं, मी आजारी होतो, माझ्यासाठी प्रार्थना केली, मी आजारी होतो, माझ्यासाठी आर्थिक मदत केली. हे माझ्यात एकाला केल्यासारखं म्हणजे मला केल्यासारखं आहे. हालेलुया. अजून शेवटचं एक उदाहरण पाहून थांबूया आपण. अजून एक आशीर्वाद काय बघूया आपण त्याच्यातला. 34 वचन एक वाचू आणि मग 4थ्या उदाहरणाकडे जाऊ आपण. 25 अध्याय 34 वचन. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. आमेन, आमेन. समजलं वचन? हे तुम्ही ज्यावेळेस करणार ना, देवासाठी करणार आहे. आणि मग म्हणतो, जे वतन, जे वेतन, जे फळ, जे आशीर्वाद ठेवले आहे, त्याचं तुम्ही वतनदार व्हा. देव येशू फक्त म्हणत नाही करा, त्याचे आशीर्वाद पण आपल्याला पाहावयास मिळत आहे. शेवटचं उदाहरण जाऊया, फास्ट जाऊया आणि वाचूया आपण. पहिले राजे 17 अध्याय. 13 आणि 14 वचन. 13 आणि 14. एलिया तिला म्हणाला, हा, भिवू नको, भिवू नकोस. तू जा आणि म्हणतोस त्याप्रमाणे कर. हा. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी भाज. हालेलुया. आई पण गोष्ट सांगतो, 5 मिनिटं लेकरांना लक्ष द्यायचं. तुला गोष्ट सांगतोय तरी तुम्ही बोर होता कसं काय? हा, गोष्ट सांगतोय का नाही? ही आहे एलिया संदेशाची गोष्ट. अलिशाचं झालं, त्याने 14 चमत्कार केलं. एलिया जो आहे त्याने 7 चमत्कार केलं. त्या एलियाची गोष्ट आहे. हे गोष्ट घडण्यापूर्वी त्या सातपत नगरातल्या विधवेकडे हा देवाचा दास सेवक जात असण्यापूर्वी त्याला कोण अन्न पुरवत होतं माहितीये? कावळ्याच्या द्वारे त्याला अन्न येत होतं, भाकरी येत होतं आणि 2 टाइम 3 टाइम तेच खात होतं. हालेलुया. त्याला मेहनत करावी लागत होती, तेवढी चालावं लागत होतं, देवाची सेवा करत होतं. हालेलुया. झोपू नका. ऐकता का? का तर का माहितीये? नॉनव्हेज खाऊन खाऊन त्याला मेहनत होती, म्हणून त्याला देत होतं. आणि देव कावळ्याच्या द्वारे त्याला आणत होतं. ताजं अन्न, ताजी भाकरी तो खायचा, त्या ओढ्यातलं पाणी प्यायचा. आणि देवाने पहा त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. 3.5 वर्षाचा दुष्काळ आता पडणार आहे. आणि त्यावेळेला देवाचा दास एलिया जो आहे त्याला देवाने डबा बंद केला. आता दुष्काळाच्या काळात डबा बंद करतोय देव. पाणी वाटून गेलेलं आता. आणि त्याला म्हणतो, तुला मी तजवीज केलेलं आहे आणि जा कुठं? एखाद्या एकदम गरीब माणसाकडं, बाई स्त्रीकडं, तिच्याकडे काहीच नाहीये. आता दुष्काळ पण पडणार आहे आणि ती आणि तिचा मुलगा भाकर भरून शेवटचा भाकर खाणार आणि मरून जाणार आहे. तिच्याकडे पाठवत आहे. हालेलुया. पण देवाचा दास, देवाचा सेवक देवाच्या वचनावर, त्या अभिषेकावर विश्वास ठेवतो आणि तो त्या ठिकाणी जात आहे. हालेलुया. आल्यानंतर तो त्या स्त्रीला पाहिलं, काटक्या गोळा करत आहे. आता भाकरी भाजून ते खाणार आहे. आणि अशा वेळेला त्या स्त्रीला काय म्हणत आहे? मला थोडंसं पाणी दे, कारण पाणी तो आटलेला आहे. तिच्याकडून पाणी घेतो, पाणी पितो आणि ग्लास हात नेत असताना तिला सांगतो, थोडंसं भाकर पण घेऊन ये. त्यावेळेस ही स्त्री काय म्हणते? तेलाच्या कुपीत थोडासा तेल आहे, मटक्यामध्ये थोडासा पीठ आहे, मी आणि माझा मुलगा आहे. ती विधवा आहे, तिला नवऱ्याचा आधार नाहीये, दुष्काळ आहे 3.5 वर्षाचा. अशा परिस्थितीत सुद्धा ती काय म्हणते? आता शेवटी मनुष्य आहे. ती म्हणते, हे खातो आम्ही दोघं आणि मरून जातो. आम्हाला मरणाची खूप हौस असते. लगेच आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही, देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही. परंतु या स्त्रीने त्या देवाच्या सांगितलं, देवाच्या सेवकाने काय सांगितलं? एलिया म्हणाला, भिवू नकोस, माझ्यासाठी लहानशी भाकर कर आणि त्यानंतर आपल्या मुलासाठी कर.
पण त्या स्त्रीने विश्वास ठेवला, देवाच्या वचनावर, देवाच्या सेवकावर विश्वास ठेवला. आणि या कठीण परिस्थितीत सुद्धा ती म्हणे मी मरणार नाही, आता माझा मुलगा मरणार नाही. देवाने सांगितलंय ना, तुझ्या तेलातले कुपीतलं तेल आटणार नाही, मटक्यातलं पीठ कमी होणार नाही. आणि परमेश्वराच्या देवाच्या सेवकाला त्यांनी आदर सत्कार केला. आमच्यासारखी आपल्यासारखी स्त्री असते, वाईट वाटून घेऊ नका, पण सत्य आहे. काय केलं असतं, माझं लेकरू माझ्या लेकराला खाऊ दे, तू देवाचा सेवक नंतर, देवाची लोक नंतर, माझ्या लेकराला खाऊ दे. स्त्रीचं मनच हृदय तसं आहे, तिच्या उदरातून आलेलं लेकरू असतं, करतच ती. परंतु त्या स्त्रीने त्या देवाच्या सेवकाचा आदर, सन्मान, सत्कार केला, पाहुणचार केलं. पहिले भाकरी काढून त्या देवाच्या सेवकाला दिलं, पाणी दिलं. मग देवाच्या सेवकाने सांगितलं, 3.5 वर्षात तुझ्या मटक्यातलं पीठ कमी होणार नाही, त्याला कुपीतलं तेल संपणार नाही. हालेलुया. आणि तसं झालं. लोक पाहत राहिले, बघत राहिले. या घरामध्ये कोणी कमवणारा नाहीये, दुष्काळ आहे, बाहेर कोणी कमवायला जात नाही. पण यांना पुरवतोय कोण? यहोवा यिरे आमचा पुरवठा आहे. तुम्ही फक्त देवाच्या सेवकाचा, देवाचा आत्म्याचा स्वागत करा, देवाच्या आत्म्याला तुम्हामध्ये ठेवा, तुमच्या घरामध्ये ठेवा, त्याचा कायम सत्कार करा. कसं करणार सत्कार तुम्ही? रोजच्या रोज गुडघ्यावर या, नाही गुडघ्यावर जमत बसा, परंतु हा तुमचं करून परमेश्वर रोज धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, बरकत मागा, क्षमा मागा, नवीन जीवन देवाला द्या. देव पवित्र आत्मा तुमच्या घरामध्ये कायम सदोदित राहील. तुम्हाला कोणत्या चांगल्या वस्तूची वाढ होणे उघडणार नाही, कोणताही आजार तुमच्या घरात राहणार नाही. बरकतीने तुमचं जीवन भरून राहणार. कुटुंबामध्ये, घरामध्ये कोणत्याही चांगल्या वस्तूची कमी पडणार नाही. सन्मान करा. तिथं देवाचा सेवक म्हणजे आज जरी देवाचा अभिषिक्त सेवक, मोठमोठे सेवक आपल्या घरी, आपल्या चर्च मध्ये येत नाही, परंतु पवित्र आत्मा हा सर्वात मोठा आहे. सर्व महान सेवकापेक्षा त्याचा आम्ही आदर केलाच पाहिजे. पण सर्वात मोठा सेवक आहे पवित्र आत्मा. म्हणून आम्ही वर्शिप मध्ये पण सांगत होतो की पवित्र आत्म्याला बोलवा. काही ठिकाणी मी सांगितलं, ज्यावेळेस आम्ही उठतो ना सकाळी पहाटे लवकर, उशिरा उठू नका, पण उठलं तरी बेडवरच पवित्र आत्म्याला स्वागत करा. त्याला म्हणा, गुड मॉर्निंग होली स्पिरिट. पवित्र आत्मा मी तुझं स्वागत करतो, त्याला स्वीकारा, त्याचा आदर करा. सुरुवातीच्या उठल्यापासून झोपेपर्यंत पवित्र आत्म्याचं स्मरण करत राहा, त्याच्या वचनाचं स्मरण करत राहा. शक्य आहे जेव्हा मदत करता येईल मदत करा, प्रार्थना करा, मध्यस्थी करा, फोनवर प्रार्थना करा, कसं वाटेल तुम्हाला मदत करा. हालेलुया. मदत म्हणजे पैसा फक्त नाहीये. असेल तुमच्याकडे देव तुम्हाला भरपूर देईल, परंतु फक्त पैसा म्हणजे मदत नाही, पैसा म्हणजे आदर सत्कार नाही, पाहुणचार फक्त पैशाने होत नाही, फक्त अन्न देण्याने होत नाही. परंतु तुम्ही चांगलं बोलता, 2 शब्द सहानुभूती देता, जाऊन भेटता आणि काही गोष्टी त्यांना सहानुभूतीचे बोलता, हे पण सन्मान करण्यासारखं आहे, पाहुणचार केल्यासारखं आहे, आदर सत्कार करण्यासारखं आहे. हालेलुया. आणि पाहतो आपण या स्त्रीला, विधवा असताना सुद्धा, विधवा स्त्री आहे, कोणी कमावणारा नाही आहे, आणि चांगल्या दिवसात नाही की कोणीतरी मागच्या दरवाजाने आणून दिलं, नाही, देव देतो. पण माध्यम काय आहे? माध्यम काय आहे? देवाचा सेवक आणि देवाच्या सेवकाचा पाहुणचार. पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीला सांगितलं तेच की आमचा आशीर्वाद देव म्हणतो की तू राष्ट्र माग म्हणजे मी तुम्हाला देईन. तुम्ही गरीब राहणार नाही. आम्ही रोज घोषणा पण करत आहोत की आमचे कोणताही आजार आमच्या घराजवळ सुद्धा येणार नाही, घरात बरकत राहणार, आम्ही एक राहणार आणि आम्ही आशीर्वादित होणार. आम्हाला चांगली नोकरी मिळणार, चांगले जोडीदार साथीदार मिळणार, तरुणींसाठी चांगल्या मार्क्सने पास होणार. हे आशीर्वाद देवाने दिलेला आहे. परंतु आम्हाला आदर सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. हे आहे माध्यम, देवाचं माध्यम आहे. 4 उदाहरणं पाहिले, अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि जगात पण अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ऐकू शकता अनेकांची साक्ष की आदर सत्कार सन्मान केल्यामध्ये किती आशीर्वाद आहे.
प्रियानो, माझा विश्वास आहे, मी बघितलं, मला माझ्या पत्नीचा खूप सन्मान करतात लोक. कुठं बसू आणि कुठं नाही, तिथं बसा तिथं बसा, काय खायला देऊ. काही परिवार तर असं आहे, त्यांच्या घरात काही नसतं, शेवटी तरी काळा चहा, हे ब्लॅक टी तरी घेऊन जा, एवढं सन्मान करणारे लोक आहेत. मी विश्वासाने सांगत आहे, त्या परिवाराला परमेश्वर उंच करणार आहे. त्यांचे जे भावना आहे, लहानपणापासून त्यांना ते शिकवण मिळालेलं आहे. काही नसताना त्या म्युझिक सिस्टीम साठी, मी नाव नाही सांगत, पण एकच कुटुंब आहे तो, त्याने मदत केली. हालेलुया. कमिटी सोडून दुसऱ्या कोणीच मदत केली नाही, एकच कुटुंबाने मदत केली. आणि त्या कुटुंबाची परिस्थिती खूप अवघड होती. त्या काळात त्या विधवेने 2 टोळे होते, 2च्या 2 टाकले. त्याचं नाव बायबल मध्ये आहे, ते आशीर्वादित झालेले आहे. सन्मान करा देवाचं, देवाच्या सेवकाचं, पवित्र आत्म्याचं सन्मान करा, आदर करा, चांगलं ते पेरा. परमेश्वराचं वचन म्हणतं, तू आपलं अन्न जलाशयावर सोड, ते फिरून पुन्हा एकदा तुमच्याकडे अनेक पटीने येणार आहे. हालेलुया. हे ते शिकवण आहे प्रियानो. मला वाटतं आपल्या सर्वांनी श्रीमंत व्हावं, आपल्या सर्वांकडे स्वतःची गाडी बंगला असावं. आणि ते कशाने होतं? देवाकडून आशीर्वाद आल्यानंतर. पण तो माध्यम काय आहे? पाहुणचार. पहा तुम्ही, जे परिवार पाहुणचार करणार आहे त्यांच्या घरात खाण्यापिण्याची कधीच कमी पडत नाही. तुम्ही स्वतः अनुभव घेत असाल. किराणा संपतच नाहीये, गॅस संपतच नाहीये. हालेलुया. अनेक साक्ष या चर्च मध्ये आम्ही ऐकलेले आहेत जुन्या. आता तुम्ही काय साक्ष देणार आहात? माझा विश्वास आहात. आज सुरू करूया. देवाच्या भांडारात देवाचं देवाला द्या, डॉक्टराला देऊ नका. त्याच्या आधी तर त्याच्यावर आशीर्वाद मागा. राहिलेल्या 90 भागावर परमेश्वर आशीर्वाद देईल आणि तो बरकत तुम्हाला देईल. चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगला चांगला आशीर्वाद घरात आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल. देवाचं वचन आहे ना, दिलं पाहिजे ते दिलंच पाहिजे. चोरून ठेवू नका, ठग बनू नका, चोरी करणारे बनू नका. देव म्हणतो, माझ्या भांडारात तुम्ही दशमांश आणत नाही, माझं चोरी करता, माझा सन्मान करत नाही, माझा पाहुणचार करत नाही. हालेलुया. तुम्हालाच माहिती असेल किती लोक दशमांश देतात. तरी 1.5 लाख, इथं 1.5 लाख, 3 लाख झाले 2 वर्षात. सर्व कार्यक्रम करून कधी कोणताही ऍक्टिव्हिटीज आम्ही बंद केलं नाही. एक गोष्ट या टीचिंग मध्ये मला सांगायचं नव्हतं, परंतु सांगतो, तुम्ही जे दशमांश देता, पैसा देता, तुम्हाला माहिती असेल मास्टर शिंदे गेल्यानंतर आज या महिन्यापर्यंत त्यांना आपण 12,000 रुपये दर महिन्याला देत आहोत. का? देवाच्या सेवकाच्या कुटुंबाचा सत्कार, सन्मान करायचा. आणि देवाने आम्हाला कमी पडू दिला नाही. जे दशमांश देतात त्यांचा भाग तिथं जातो देवाच्या सेवकाला. त्याचं शिक्षण, गौरवचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण दिलं. शिक्षण आता पूर्ण झालंय. आता या पुढच्या महिन्यात आपण ते बंद करत आहोत. त्यांनी सांगितलं. आणि गौरवसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा, मालकीनबाईसाठी आठवण ठेवा की परमेश्वर त्यांना अधिक आध्यात्मिक गोष्टीत वाढ करावी. हालेलुया. मी कधीच सांगितलं नाही तुम्हाला वाटतं एवढं पैसे ते जाते कुठं. हालेलुया. देवाच्या सेवकाचा कुटुंब, सेवक जरी आता प्रभूकडे आहेत, परंतु त्यांचं कुटुंबाचं पण आपण संगोपन केलेलं आहे. हालेलुया. देणारी ही मंडळी आहे. कोणती ऍक्टिव्हिटी तुम्हाला तिथं प्रश्नपत्रिका सोडवली, घ्या गिफ्ट. महिला मायवार आलं, घ्या गिफ्ट. बापवार आलं, गिफ्ट. संडे स्कूल, बीपीएल, गिफ्ट. किती देतो आपण? देणारी मंडळी. प्रभू म्हणतो देणारे बना, कारण घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे, आशीर्वाद आहे. फक्त पैशाची नाही म्हणत मी. तिथे श्रम द्या, कष्ट द्या, प्रार्थना द्या, उपवास प्रार्थना करा. या कोणतरी म्हणा आम्ही कुटुंब येतो आणि 2 दिवस इथं उपवास प्रार्थना करतो. होऊ द्या ना आत्मिक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आम्हाला या गोष्टी का शिकवत आहे की आम्ही ते करावं आणि आमचा आशीर्वाद मोकळं व्हावं. 3 उदाहरणामध्ये आम्ही पाहिलं की त्यांचा आशीर्वाद अडलेलं होतं. एक होती विधवा आणि ती गरीब होती. एक होतं 2 उदाहरण पाहिलं की लेकरं आहे, परमेश्वराचं धन, पुढचे फळ देणगी आहे. धन आणि देणगी त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं, परंतु माध्यम काय होतं? देवाच्या सेवकाचं पाहुणचार.
देवाच्या वचनाचा सन्मान, देवाच्या वचनाचा आदर, पवित्र आत्म्याला सन्मान देणे. ज्यावेळेस तुम्ही स्तुती आराधना इथं करता, देवाला सन्मान देता, आदर करता त्याचं. ज्यावेळेस वचन ऐकता तुम्ही हे, त्यावेळेस देवाचा वचनाचा आदर करता. मी पुन्हा एकदा सांगतो, ऐका. म्हणून मी सांगतो, फक्त वर्शिप करून बाहेर जाऊ नका. वचन ऐकतो म्हणजे देव जो बोलतो त्याचा आदर करता. त्यासाठी पण परमेश्वराने आशीर्वाद ठेवलेला आहे. आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. म्हणून आजच्या या वचनातून आम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे. जर आपण करत असाल तर तुमचा आशीर्वाद तुमच्या जवळ आहे. येत्या वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटत आहे, नवीन आशीर्वाद देव देत आहे, नवीन सामर्थ्य देत आहे, नवीन अभिषेक तुम्हाला देत आहे, नवीन नोकरी देत आहे, नवीन निर्गतीचं साधन देत आहे, आजार बरे होत आहे, बंधने तुटत आहे. परमेश्वर या गोष्टी करणार आहे. परमेश्वर आज सांगत आहे, त्याला स्वीकारायचं. नेत्र बंद करा.